नमस्कार. स्टॉकपोर्ट मराठीच्या IPO आलारे सेगमेंटमध्ये सगळ्यांचं स्वागत. या आठवड्याचा IPO तो म्हणजे डी पायपिंग IPO आणि जो सुरू होणार आहे मंगळवारी 19 जूनला आणि संपणार आहे 21 जूनला. चला सुरू करूया. Stockport. Learn, focus, earn. तर आता डी पायपिंग IPO जो आहे तो सुरू होतोय. इश्यू दिनांक आहे 19 जून ते 21 जून या 3 दिवसात आपण भरू शकतो IPO. अलॉटमेंट दिनांक जी आहे ती आहे साधारण 24 जूनच्या आसपास आपल्याला कळेल की आपल्याला IPO लागलाय का नाही लागलाय. लिस्टिंग डेट जी आहे ती 26 जून 2024. फेस व्हॅल्यू जी असणार आहे ती 10. प्राइस बँड जो दिलेला आहे तो 193 ते 203 ह्याच्या आसपास आहे. आता ह्याच्यात समजा तुम्हाला एक जास्त प्रोबॅबिलिटी किंवा जास्त शक्यता हवी असेल समजा आपल्याला IPO लागण्याची, तर बऱ्याच वेळेला 203चा कट ऑफ आपल्याला टिक करणं आवश्यक असतं जर आपण भरणार असू तर. म्हणजे आपली शक्यता थोडी वाढते असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर प्राइस बँड जो आपण आत्ता म्हटलं तो 193 आणि 203चा आहे. लॉट साईज आहे ती 73 शेअर्सची आहे, म्हणजे मिनिमम एवढे शेअर्स आपल्याला घ्यावे लागतील आणि एक समजा लॉट आपल्याला घ्यायचा असेल तर त्याची किंमत जी आहे ती 14,819 रुपये साधारण असणार आहे. इश्यू साईज जी आहे ती 418 कोटीची आहे, म्हणजे 418 कोटीचा हा IPO आहे. त्याच्यात IPO जो आहे फ्रेश इश्यू जो आहे तो 325 कोटीचा आहे आणि FPO फॉलो ऑन पब्लिक ऑफर जो आहे तो आहे 93 कोटी एवढा. टोटल शेअर्स जे असणार आहे साधारण 2,05,00,000च्या आसपास टोटल शेअर्स ते इश्यू करणार आहेत. तर हे झालं ओव्हरऑल IPO बद्दल. आता आपण बघणार आहोत की ओव्हरऑल कोटा कसा आहे किंवा कंपनी काय करते. तर आता QIB जे आहेत क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स यांचा जो कोटा आहे तो जास्तीत जास्त 50% ठेवलेला आहे. त्याच्यानंतर जे आहे ते HNI म्हणजे हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल यांचा कोटा जो आहे तो कमीत कमी 35% ठेवलेला आहे. रिटेल गुंतवणूकदार जे आहेत त्यांचा कोटा जो आहे तो कमीत कमी 15% ठेवलेला आहे. प्रमोटर होल्डिंग सध्या आहे 100% आणि मग ते नंतर कमी होणार आहे जेव्हा IPO इश्यू होईल आणि लोकांमध्ये शेअर्स वाटले जातील तेव्हा हे प्रमोटर होल्डिंग ओव्हरऑल कमी होईल. कंपनीच्या फंडामेंटल्सबद्दल बोलायचं झालं तर प्रॉफिट आफ्टर टॅक्सचा जो कंपोनंट आहे तो मार्च 2021 मध्ये 14.21 कोटीच्या आसपास होती ही व्हॅल्यू आणि ती डिसेंबर 2023 मध्ये 14.34 झालेली आहे. म्हणजे तसं म्हटलं तर फार काही बदल झालेला नाही आहे. दुसरीकडे कर्ज जे आहे ते 2021 मार्चमध्ये 257 कोटी होतं आणि ते वाढून आत्ता डिसेंबर 2023 मध्ये 407 कोटीपर्यंत गेलेलं आहे. त्यामुळे हे सुद्धा आपल्या लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की कर्ज वाढलेलं आहे. जरी इन्कम स्टेबल असलं तरी सुद्धा कर्ज वाढलेलं ही थोडीशी एक निगेटिव्ह बाजू म्हणता येईल. तर आता कंपनीबद्दल बोलायचं झालं तर 1988 काळात सुरू झालेली कंपनी आहे आणि ही कंपनी करते काय तर तेल, वीज, केमिकल आणि इतर प्रोसेस करणाऱ्या कंपन्यांना पायपिंग सोल्युशन्स आपल्याला ही कंपनी प्रोव्हाइड करते. तर कुठल्या कुठल्या प्रकारचे पाईप आहेत तर वेल्डिंग पाईप आहेत, इंडस्ट्रियल पाईप आहेत, नंतर उच्च वारंवारता म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी बेंड होणारे इंडक्शनचे पाईप आहेत. त्याच्यानंतर उच्च दाबाचे पाईप आहेत आणि प्रेशर भांडीसुद्धा ते देत आहेत. बॉयलर, सुपर हीटर, कॉईल इत्यादींचा पुरवठा सुद्धा ही कंपनी करते. नंतर ह्यांची ओव्हरऑल कंपनीच्या ज्या शाखा आहेत त्या कुठे कुठे आहेत तर पलवल, हरियाणा, दिल्लीजवळ जे आहे तिथे 3 ठिकाणी कंपनी आहे. त्याच्यानंतर आंजर, गुजरात, बारमेर, राजस्थान आणि नुमलीगड, आसाम. कदाचित नावं थोडीशी मी चुकीची उच्चारत असेल पण साधारण या ठिकाणी या 3 राज्यात ही कंपनी पसरलेली आहे. भारताबाहेर बघायचं झालं तर बँकॉक, थायलंड इथे ही कंपनी अस्तित्वात आहे असंही दिसतंय. सो टोटल 7 ठिकाणी उत्पादन सुरू आहे असं म्हणता येईल. तर आता नुकतंच त्यांची सर्व्हिस सुरू झाली ती म्हणजे डिझाईन, इंजिनिअरिंग आणि फॅब्रिकेशन या ठिकाणी उत्पादन ही नवीन सेवा यांनी सुरू केलेली दिसते. तर कर्मचारी संख्या सध्या आहे ती 1061 आहे आणि भविष्यात कदाचित वाढू सुद्धा शकेल. तर आता कंपनी नक्की करणार आहे काय तर वर्किंग भांडवलासाठी पैसे जे उभारतायत तर ते तिथे वापरणार आहेत. नंतर सध्याची जी कर्ज आहेत, जे कर्ज आता वाढलेलं दिसतंय ते सुद्धा ह्यातून भागवलं जाणार आहे असं दिसतंय. त्यामुळे कर्ज एकंदर कमी होईल असं दिसतंय. नंतर इतर कंपनीचे जे खर्च आहेत ते सुद्धा कंपनी भागवणार आहे असं दिसतंय. आता ह्यांचा स्पर्धक जे कोण आहेत तर ISGEC हेवी इंजिनिअरिंग लिमिटेड हा एक ह्यांचा स्पर्धक आहे असं म्हणता येईल. ग्रे मार्केट प्रीमियम सध्या याचा 40 ते 41 रुपयाच्या आसपास चालू आहे. म्हणजे ह्या हिशोबाने ओव्हरऑल सेंटिमेंट बघता मार्केटमध्ये प्रीमियम जो आहे तो 20%च्या आसपास दिसतो. म्हणजे लिस्टिंग जे होईल ते कदाचित 20% प्रीमियमला होऊ शकतं. तर ओव्हरऑल आपण बघायचं झालं परफॉर्मन्स तर एकूणच ठीकठाक वाटतोय. त्यामुळे अगदी मोठं लिस्टिंग गेनची अशी अपेक्षा न ठरता एक स्टेबल इन्व्हेस्टमेंट कदाचित ह्याच्यात असू शकते असं दिसतंय. बाकी इन्व्हेस्टमेंट करायची का नाही हे मी तुमच्यावर सोडतोय, कारण आपण इन्व्हेस्टमेंटचा कुठलाही सल्ला देत नाही.
त्यामुळे ओव्हरऑल माहिती देण्याचं काम आपण केलेलं आहे. मी कदाचित ह्याच्यात इन्व्हेस्ट करणार नाही आहे, कारण ऑलरेडी मी 2-3 ह्याच्यात आपण रिव्ह्यू बघितले, त्याच्यात 2-3 कंपन्यांचं लिस्टिंग किंवा ओव्हरऑल एक इन्व्हेस्टमेंट जी होती मोठ्या लोकांची ती बऱ्याच ह्याच्यात झालेली होती. म्हणजे इक्सिगोचा IPO आहे किंवा क्रोनॉक्स लॅब्सचा IPO आहे, त्याच्यातसुद्धा बरीच इन्व्हेस्टमेंट आलेली होती. त्यामुळे अगदी प्रत्येक IPOला इन्व्हेस्ट करावं असं काही नियम नाही आहे. त्यामुळे ह्याच्यात कदाचित मी इन्व्हेस्ट करणार नाही आहे. पण तुम्ही करणार असाल तर नक्की तुम्ही सांगू शकता की ह्याच्यात इन्व्हेस्ट करताय. तर हे झालं डी पायपिंग IPOबद्दल. नवीन आम्ही काही ना काही घेऊन येत असतो. नुकतंच आमची साप्ताहिकी पण आलेली आहे आणि सांगापोव पण आलेलं आहे. तर सांगापोवमध्ये एक इंटरेस्टिंग क्वेश्चन यावेळी आम्ही विचारला आहे, तर नक्की चेकआउट करू शकता. तर पुन्हा भेटूया आपण नवीन एका भागात. तोपर्यंत नमस्कार. Stockport. Learn, focus, earn.